नमस्कार, हांव मनीषा जाधव. सुरेख पळयाचे हेडलायन्स. रोजगार संधींक परप्रांतीयांक प्राधान्य मेळत आशिल्ल्यान आप फुडाऱ्यांनी उक्तायली तिडक. सरकाराक काडले उजरावन. राजस्थान कोटा वाठारात जाल्ले ऑल इंडिया वेस्ट झोन विद्यापीठ फुटबॉल सर्तीत गोय विद्यापीठाच्या चलयांनी मेळयले जैत. राज्यात फुडलो सप्तक वतलो सुको, नितळ मळब उरतले तिगून. थंड वारे घोळपाची शक्यताय हवामान विभागाचो अदमास. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. राज्यात सध्या स्कॅमाचेर आरोप प्रत्यारोप सुरू आसात. रोजगार संधीक परप्रांतीयांक प्राधान्य मेळत आशिल्ल्यान आप फुडाऱ्यांनी तिडक उक्तायला. सरकाराक तांणी उजरावन काडले. पीडब्ल्यूडी कडल्यान 1.5 कोटींच्या टेंडराक फकत गोयात रजिस्टर आशिल्ल्या कंत्राटदारांनी अप्लाय करपाचो नियम आसा. पूण ह्या टेंडराक एमपीच्या कंत्राटदारान अप्लाय केला खंय. निवृत्त न्यायाधीशाक फुडें हाडून अशा घडणुकांचेर खर कारवाई जावपाक जाय आपान मागला. जी पीडब्ल्यूडी कॉन्ट्रॅक्टर्स आमचे गोवन कॉन्ट्रॅक्टर्स आसा, सो डिविजन 1 जे जनता हावजान ऑफिस आहा पीडब्ल्यूडीचे, थंय एक टेंडर येयलो 1.5 कोटीचो. त्या टेंडराक असो रूल आसा की फक्त जो गोंयान रजिस्टर जाल्या कॉन्ट्रॅक्टर त्यांनीच एप्लाय करपाचें आसता आनी तेंचे GST जे आसा ते गोवन रजिस्टर जावपाक जाय. काल ह्या त्या टेंडराक एमपीचो कॉन्ट्रॅक्टर, तेच्या कडेन गोवन लायसन ना, तेच्या कडेन गोवन रजिस्टर हें ना, तेणी त्या कामाक एप्लाय केला 1.5 कोटी. आनी ते एप्लाय करून जेन्ना ते ई टेंडर ओपन जाता फर्स्ट रावंड, तेन्ना ताका एडमिटेड म्हणून बरयला. पण हेंची हिम्मत पळया, हेंच्यांनी ते रिजेक्टेड करपाचें समते एडमिटेड म्हणून केला. म्हणजे कोणी हाडलो आसतलो? पीडब्ल्यूडी मिनिस्टर कोण? हे गोंयच्या जनताक कळपाक जाय. कशें हे भायल्या लोकांक हाडून आमचे गोंयचो लायव्हलीहूड जो आसा तो कसो काबार करपाचो पळय, तेंच्या कडेन शिकपाचें. हे गोंयच्या लोकांक कळपाक जाय. हे जे गोवा कॉन्ट्रॅक्टर युनियन जागे जाले म्हणून काल तेंच्यांनी चीफ इंजिनियराक वचून मेळ्ळे. जेन्ना चीफ इंजिनियर वचून मेळ्ळे, तो कितें म्हणटा, हो ह्युमन एरर जावं शकता म्हणून. कळ्ळें? हांव हें सांगूंक सोदता, हे जॉब फॉर कॅश जो स्कॅम आहा पळय, हो जो आयज गोंयान गाजलेलो आसा, ते खंय तरी हे BJP सांपडलेले आहात आनी ते डायवर्ट करपाक खंयचो दुसरो टॉपीक हाडटात. हेंकां हेंच्या खुर्चीचो भंय पडलेलो आसा आनी फक्त हेंच्या भितर BJPनूच हेंकां डिफेंड करपाक कोण ना. आयज CMाकूच डिफेंड करपाक तेंच्या भितर कोण फुडें सरिना म्हणून CMाक हे स्टेटमेंट काडचो पडटा, हे आमी डिफॉमेशन केस घालतले म्हणून. तेकाच भंय आहा, आपली खुर्ची खंय तरी खंय खतरो आसा म्हणून. जंय उजो लागता थंय धुंवर येतात. जे कोणी अरेस्ट केल्या, जॉब स्कॅम कोणी अरेस्ट केल्या पळय, तांकां भितर उडयल्या पळय, तांकां पयशे कोणी घे म्हणून सांगितले. ते बेश्टेच काय पयशे घेवचे ना. तांकां कोणी सांगलां आसतलें पयशे घे म्हणून. हेजेर जर उजेड घालपाक जाय जाल्यार ED हे काय जावपाक ना. हेका रिटायर्ड जज फुडें काडून हेजेर फुडली कारवाई करपाक जाय. जावनी काळ्याच्या काळे आनी दह्याच्या दहे. Instead of making it easier for Goans to get jobs, गोंयकारांक आनीक ऑपॉर्च्युनिटीज मेळपा खातीर नवे रुल्स इजी करून किंवा नवे जॉब्स क्रिएट करून, जॉब स्कॅमां बंद करून, हे सगळें करच्या पेक्षा प्रमोद सावंत सरकार गोंयकार विरोधी काम करता. दे आर एक्टिंग very meticulously and purposely against the interest of Goans. मजगती MPA रोजगार संबंधी वाल्मिकीन हुस्को उक्तायला. गोंयचो एकमेव बंदर अदानीक दिवपाचे थारायला काय कितें, जाका लागून अदानी आपल्या लोकांची भरती करपाक शकतलो, असो प्रश्न वाल्मिकीन मुखार हाडला. हालींच असो डेव्हलपमेंट जाला की त्या 1/3 सुद्दां दे आर डुईंग डायरेक्ट रिक्रुटमेंट. द इंडियन Ports Association is advertising those posts which were supposed to be 1/3 for Goan employees who have given their whole life to MPA. Those also being and who should have been given the opportunity to be promoted to class 1 positions. ते सुद्धा आता हे डायरेक्ट रिक्रुटमेंटान करपाचो प्रयत्न चल्ला. So as far as MPA is concerned,
आमी प्रमोद सावंत सरकाराक मुद्दम विचारूंक सोदता आनी मोदी सरकाराक सुद्दां, बिकॉज दिस इज अ सेंट्रल एजन्सी, आर ऑल दीज एक्शन्स पार्ट ऑफ युअर जॉब स्कॅम? ह्या गोंयकारांक तुमचे कडेन येवन कितें तरी तुमकां ऑफर दिवंक जाय म्हणून तुमी अशें तांकां यू आर कॉर्नरींग देम स्टेप बाय स्टेप, तांकां सामकें अशें डेस्परेट करून दवरल्या काय? तुमकां हो पोर्ट आतां डायरेक्टली अदानीच्या हातान घालूंक जाय? गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. उसगांव खुर्सा कडेन अपघातांचे सत्र चालूच आसता. ही सुवात एक्सिडंट प्रोन झोन म्हण बरीच गाजता. हाचेर दखल घेवपाची थळाव्यांची मागणी आशिल्ली. अखेरेक संबंधीत अधिकाऱ्यांनी ह्या सुवाताची पळोवणी करून फावो ती जतनाय घेवपाचेर भर दिल्ल्यान थळाव्यांनी खोस उक्तायल्या. आमी आज खुर्सा कडेन म्हणटात हे आसा. तुमकां खबर आसतलेंच की फाटल्या एक 7-8 दिसां पयलीं हांगा एक एक्सिडंट जाल्लो आनी तेज्या पयलीं एक सिरीजूच आशिल्ली एक्सिडंटाची. तेज्या नंतर हांगा मिडियमाच्या माध्यमांतल्यान सरकारा कडेन मागणी केली की हांगा जे शाफ्टन आहा पळय ते कट करचे आनी हांगा एक रंपर स्ट्रीटचा स्पीड ब्रेकर घालचो. आतां एज पर सुप्रीम कोर्ट स्पीड ब्रेकर घालपाक मेळना सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे. सो तेंच्यांनी कितें केलां, ऑन लायटर थंय केलां रंपर स्ट्रीट गाडयो थोड्यो स्पिडीन ज्यो येता पळय न्ही त्यो हांगा स्लो जाता. प्लस थंय फोरलेन जेन्ना सुरू जाता पळय थंय एक आनी एक घातलेलो आसा. सो हांव ट्राफीक PI आनी आमगेले नॅशनल हायवेचे इंजिनियर तांकां थँक्यू म्हणटा, कित्याक ताणें इन्स्पेक्शन केल्लें. हय तेंच्यांनी लास्ट फ्रायडे इन्स्पेक्शन केल्लें इवनिंग आनी इन्स्पेक्शन करून तेंच्यांनी जें करपाक जाय पळय न्ही, जी दखल घेवपाची घेतलेली आसा, रंपर स्ट्रीट घातलेली आसा. हांगा आरी पॅनल्स आशिल्ल्यो ज्यो 7-8 वर्सां हांगा पडून आशिल्ल्यो त्यो तेंच्यांनी JCB घालून सगळ्यो सायडीक काडलेल्यो आसा. आतां फक्त ही 3-4 झाडां जी आहा पळय न्ही ती कटींग केली की हें फूल टर्न जें आहा पळय न्ही तें वायडनींग जातलें आनी जो हांगा एक्सिडेंटल प्रोन झोन जो जावन पडलेलो आसा तो खंय तरी ना जावपाचो आहा. हांव खुर्सा कडेन क्रॉस हेजे कडेन जंक्शनाचेर आसा. तुमी पळयतले फाटल्या दिसांनी कितलेशेच अशे कंटिन्युअस एक्सिडेंट जाला, अल्टरनेटीव विकली अशे आनी कितले जाण फॅटल जाल्ले आसा. आनी अशेंच जालें की ते सायडीच्या रोडासून येता आसतना हें जालें, कळनासलें कित्याक एक नॅरो रोड आनी मागीर तो हायवे जाता, रूल जाता, परत सडनली नॅरो जाता. आतां गोवोरमेंटान एक बरी स्टेप घेतल्या, म्हणजे PWD बरी स्टेप घेतल्या, तर रिंबल्स घेतल्या जेणे करून जी काही 2 व्हिलर्स बी येता आनी बाकीच्या गाडयो येता बरी स्पिडीन हायवे जाल्या नंतर ते मातशें स्पिडीक मातशें रिलीफ मेळटलें आनी एक फॅटल बी कितें जावपाची शक्यता कमी आसली, एक्सिडेंट जावपाची कमी आसली. कारण रिंबल्स दितल्यार प्रत्येक जाण कितें करता, गाडी स्लो करता कडे एक्सिडेंट जावपाची चान्सीस खूब कमी आसता. आनी बाकीचे निग्लिजन्स ते कोण ड्रायविंगाचे सारकें करना तेजे सगळेंच आमी गोवोरमेंटाक दोश करूंक ना. पूण हांव खरेंच म्हणटा हे स्टेप्स घेतल्या खरेंच अभिनंदन पात्र आसा. अशेंच जर खंय खंय जर एक्सिडेंट जाता थंयसर जर गोवोरमेंटान आनी PWDन तेचे बारीक सारीक एक्शन घेवच्यो जेणे करून लोकांक मातशें रिलीफ मेळटलें. आनी दुसरें सांगपाचें म्हणल्यार तेच्या फुडें आतां जे वायंडींग चालू आसा, वायंडींग जालें जे कॉन्क्रीट ब्रिक्स बी हाडून उरले, कॉन्क्रीट ब्लॉक हाडून हें उरल्या ते मातशें बेगोबेगून काडचे आनी तो रोड मातसो वायंडींग करचो किंवा मातसो क्लीन करचो जेणे करून फुडली गाडी इजिली विजिबल जातली. हेका लागून बेगीनच्या बेगीन तेंच्यांनी स्टेप्स घेवचो, कारण तो नॅशनल हायवे जाले आनी मातशें ताका टर्न आसलेल्या कारणान तें हें जायना, कित्याक विजिबिलिटी मेळना. ताका लागून ते कॉन्क्रीटचे ब्लॉक्स आसा जे फ्लायओवराक लागता ते ब्लॉक्स सायडीक ते सायडीक काडून मातशें निवळ करपाचें जेणे करून फुडलें आसा ते मातशें विजिबिलिटी दिसतली. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आनी ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. शेनवारा खांडोळा माशेलच्या सरकारी महाविद्यालयात 3रे गोवा आदिवासी साहित्य संमेलन बरेच रंगले. आदिवासी संस्कृती, तांचे दायज, तांचो इतिहास तरणाट्यांनी फुडाकार घेवन आपल्या हातात पेन घेवन ते लेखन करून जगामुखार मांडपाचो उलो कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेन ह्या वेळार मारला. पळोवयात पुराय बातमी. जगा भितर आज आदिवासींची संस्कृती, त्यांचे राहणीमान आणि ह्या संपूर्ण आज जी आधुनिक जे तंत्रज्ञान जे असतात ते तंत्रज्ञान त्या आदिवासींच्या तकलेतल्यान बुद्धिमत्तेच्या बळाचेर आज बरेचशे काही गोष्टी निर्माण जाल्ले आशिल्ल्यो. पण तरी आसतना म्हाका खूब खंत व्यक्त करीन दिसता आनी हांव करीत आयिल्लो आसा की इतिहास जो आसा तो इतिहास आज बरोचसो मुखार आयले ना
आणि मुखार जर येतलो जाल्यार म्हाका दिसता तुमच्या सारकेले नवे दमाचे तरणाट्यांनी आज पुढाकार घेऊन आपल्या हातान पेन घेऊन ते लेखन करप आणि खरोखर इतिहास जगा मुखार मांडप हे आज प्रत्येकान जर आपली भूमिका जर घेतली जाल्यार सहजरित्या ह्या आदिवासीची सांस्कृतिक परंपरा जी आसा तांचे दायज जे आसा ते जगा मुखार येतले. आमचो देविदास गांवकार आसा त्यांचो देव आसा तो चंद्रेश्वर देव आसा. म्हणजे चंद्रेश्वर देव जो आसा न्हू त्याचो इतिहास जर तुमकां सांगपाक गेलो न्हू जाल्यार अचंबीत जाताले की पृथ्वीची निर्मिती जाल्या उपरांत जे फातर तुमकां पळोवपाक मेळटा ते फातर खंय आसा आणि मळबांतल्यान पडपी एक उल्का जी आसा ती लोकांनी पळयली केन्ना तरी ती पडली आणि तिका लोकांनी सोमकांत शिला म्हणून पुजपाक लागले. आता ते देऊळ कोणाच्या ताब्यात आसा त्या वादान हांव वचना, पूण मल्लिकार्जुनाची जी तिनूय देवळां आसा किंवा आमच्या दिवचल तालुक्यांतली देवळां पळयात किंवा तुमी फोंडा तालुक्यांतली देवळां ही हांगासली परंपरा न्हू ही काणकोणच्यान येल्ली परंपरा आसा. आणि मल्लिकार्जुन देव जो आसा तो तुम्ही श्रीशैलम गेल्या उपरांतूच कळटाले, कारण त्याच्या सारखे व्हडले तीर्थक्षेत्र जे आसा ते ना. आणि कशा पद्धतीन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रेरणा दिली आणि त्या दक्षिण विजया खातीर भायर सरलेल्या सगळ्या यवनी शक्तीक थोपून धरपाचे सामर्थ्य आदिवासी समाजात आले. म्हणून बिरसा मुंडाची जेन्ना तुम्ही जयंती साजरी करता तेन्ना बिरसा मुंडा कोण, कित्याक लागून त्याचे साहित्य, त्याचे एकंदर त्याच्या संदर्भात जी आदिवासी समाजा भितर गाणी आसा तेका लोकांनी शेवटी देवाचे रूप दिले. कित्याक लागून देवाचे रूप दिता, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, संत तुकाराम देव तेथेची जाणावं. देवाक आणि खंयच सोदपाचो ना देव. म्हणून बिरसा मुंडा हो देवाचो एक अवतार असा, रूप असा. आणि बिरसा मुंडाचे जीवनचरित्र वाचल्या उपरांत कळटा की तो ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेता, कशे हाल जाता त्याचे आणि एकंदर मागे त्याका जाणीव जाता की हो आपलो धर्म न्हू, आपलो धर्म ही प्रकृती व निसर्ग. आणि म्हणून देवा तुझी किती सुंदर आकाश आमच्या लहानपणात असलेली कविता म्हाका आठवता. आणि हांव प्रत्येक वेळा जेन्ना म्हाका आदिवासी समाज दिसता तेन्ना ह्या सगळ्या गजालींची म्हाका परती परती जाणीव जाता. गोवा 365 खातीर देविदास गांवकर, समृता खणगांवकर आणि वैष्णवी साळगांवकर. राजस्थान कोटा वाठारात ऑल इंडिया वेस्ट झोन विद्यापीठ फुटबॉल सर्त जाली. हे सर्तीत गोंय विद्यापीठाच्या चलयांनी घसघशीत जैत मेळयले. हो पंगड जैतिवंत जावन आयलो. पळयात रमेश नाईक रावताचो रिपोर्ट. आज गोवा युनिव्हर्सिटीची जी गर्ल्स फुटबॉल टीम आसा ही राजस्थान कोटा राजस्थानाक गेल्ली आणि त्यांनी ऑल इंडिया वेस्ट झोन जो टोर्नामेंट आसा हे जे कप आज हाडले कडेन आसा आणि हे फायनलाक जिखले कडेन आसा. आणि हेजे मुखार हे जे आसात हे अमृतसर हांगा दुसरे टोर्नामेंटाक वतले. गोवा युनिव्हर्सिटीची जी गर्ल्स टीम आसा ही बरी आसा. आनीक हे पयर खेळपाक गेल्ले कोटा राजस्थानाक आनीक कितल्योश्यो युनिव्हर्सिटी आसात ह्या युनिव्हर्सिटी फुडें जिखून ते फायनला पावले आणि फायनलाक आज जिखले आनीक ते आज पावले कडेन आसात. खरेंच बरें दिसता की कितलीशी मेडलां ट्रॉफी ही हेणे हाडले कडेन आसा. आणि त्याच बरोबर फुटबॉल हो गोंयचो फुटबॉल म्हणून जेन्ना डिक्लेअर केलो मनोहर पर्रीकर हांगा ते दिवस साकून खंय तरी ज्यो फुटबॉलाक वाव मेळपाक लागले कडेन हेचे खातीर आमकां ग्रावंडूय ते भशेन बरी जाय आसता. पूण हांगा ग्रावंड पळयलें जाल्यार तितले जे खेळगड्यांक जाय पडटा ते भशेन तितले ना. आज गोवा युनिव्हर्सिटीची जी टीम आसा ही गर्ल्स ती राजस्थान कोटा गेल्ली तेणी बरी कामगिरी केले कडेन आसा आनीक बरी ते नांव घेवन येयले कडेन आज तेणी ट्रॉफी हाडले कडेन आसा. आज त्याच ट्रॉफी बद्दल तांकां खेळ कसो जालो तेणी कोण कोण हारयले हेचे बद्दल तांचे जो कोच आसा हेचे कडेन आज विचारून घेवया. Playing representing Goa University at the All India Football Tournament for West Zone. We ended up being West Zone champions. We defeated Mumbai University, Gwalior, and Gujarat University and Kolhapur University as well to become West Zone champions. कशी असली मॅच टीमी कशी असली टफ? The teams are very tough. Okay, but our team was we had very good players in our team and we had practiced for almost a month, so it paid off and we played very well. We played with very lot of command and most of us goals we didn't concede any goal, just besides one penalty we considered. That match also we won 4-1
rest of the matches we won 2-0, 3-0 and 2-0. So it was really commanding. कसलो टोर्नामेंट असलो थंय आता? It was all in West Zone tournament organized by Kota University. The winners qualify for All India tournament. All India tournament is going to be played in January. Okay, that will be played in Amritsar. This will be played among 16 teams of the entire country. So we are 4 universities that are the best 4 universities of West Zone that will be going for All India. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, समृता खणगावकर आणि वैष्णवी साळगावकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. राया स्पोर्टिंग क्लबान काणकोणा स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबाक टाय ब्रेकरावर 20-4 गोल फरकान हारायलो. बेताळ भाटी पंचायत प्लेग्राउंडार ही फुटबॉल सर्त जाली. बेताळभाटी स्पोर्ट्स क्लबान ही मॅच घडोवन हाडली. राया स्पोर्टिंग क्लबान काणकोणा स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबाक हारावन जैत मेळोवन 7वे मार्टिन्स कप फुटबॉल सर्तीचे सेमीफायनलीत सुवात मेळयली. पळयात रंगलेलो खेळ. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, समृता खणगावकर आणि ओमकार देशप्रभू. फुडलो सप्तक सुको वतलो, नितळ मळब तिगून उरतले. थंड वारे घोळपाची शक्यताय हवामान विभागान दिला. सकाळची सुरवात थंड आणि धुक्यान जातली. दनपारा नितळ मळब आसतले. उष्णताय जाणवतली. सांजे थंड वाऱ्याक लागून उष्णतायेंतल्यान कांय प्रमाणात सुटका मेळपाक शकता. राती धुक्यांची परिस्थिती निर्माण जावपाची शक्यताय आसा. देखून प्रवाशांनी सादूर रावपाचो सल्लो आयएमडीन दिला. आयतारचे चढावत आणि उणे तापमान 34 डिग्री सेल्सियस ते 22 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. फातोडेर धुके, दनपारा उष्णताय, गळटलो थंड वारो, नितळ मळबाचो अदमास. फुडलो सप्तक सुको. आयतारचे तापमान 34 डिग्री सेल्सियस ते 22 डिग्री सेल्सियस. नुस्तेमारी करप्यांक ना शिटकावणी. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.